नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलो आहोत पास्तळ महोत्सवमध्ये. हा महोत्सव जांताराजा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केला आहे. तर चला मग आता आपण मध्ये जाऊया. एंट्री करताच हे आहे जांताराजा फाउंडेशनचा इतिहास. एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात. आज महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लहान मुलांसाठी रंगभरण तसेच पासिंग बॉल अशा स्पर्धा होत्या. त्याचप्रमाणे दैनिक प्रहारतर्फे भव्य रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच अरेना ॲनिमेशनतर्फे रील मेकिंग स्पर्धा आहे. याशिवाय कराओके सिंगिंगमध्ये लोकांनी आपली गायनकला सादर केली आहे. तसेच आकर्षक सेल्फी पॉईंट्सनी लोकांना खूप आकर्षित केले आहे. तसेच लॉटरी तिकिटामुळे उत्सुकतेचा माहोल निर्माण झाला आहे. याशिवाय फूड स्टॉलवर विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्याचा आनंद लोक घेत आहेत. तर शॉपिंग स्टॉलवरची गर्दीही खूप आकर्षित करीत आहे. आणि हा आहे पास्तळ महोत्सवचा दिवस दुसरा. याला एक वेगळीच रंगत आली आहे. आज रिदम बीट्स वसई ऑर्केस्ट्रा यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे वातावरणात अजूनच जिवंतपणा आला आहे. लोकांचा प्रतिसाद खूप उत्साहपूर्ण आहे. आज लॉटरीच्या तिकिटाचे सोडत असल्याने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. या सगळ्या कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लोकांना मोठा उत्साह आणि गर्दी यामुळे उत्साहाची रंगत अधिकच वाढली आहे. या 2 दिवसाच्या उत्सवासाठी आणि या आनंदमयी क्षणासाठी जांताराजा फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.